कोल्हापूरची लेक परळीला आली आणि वाल्मिक आणि मंजिरीची लव्ह स्टोरी सुरू झाली। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची पत्नी मंजली कराड यांनी आपल्या पतीला न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार असल्याचं सांगत धस, क्षीरसागर आणि सोनवणे यांच्या भानगडी बाहेर काढण्याचा इशारा दिला होता। वाल्मिकला अटक केल्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन पण केलं। त्या मंजली कराड कोण आहेत तेच या व्हिडिओमध्ये पाहू। मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड या वाल्मिकला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या आणि आशा आल्या की त्यांचा रुद्र अवतार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला। यावेळी त्यांनी यात आपल्या पतीला कसं अडकवलं जातंय याचा पाडाच वाचून दाखवला। पतीवर अन्याय होत असून राजकीय द्वेषातून हे सर्व सुरू आहे। राजकारणासाठी माझ्या पतीचा वापर केला आणि आता टप्प्याटप्प्याने त्यांना यात अडकवले। न्यायालयीन लढाई तुमची बाहेर येतील असा विश्वास व्यक्त करत ज्यांनी हे कट कारस्थान केले त्यांच्या भानगडी बाहेर काढण्याची भाषा मंजली कराड यांनी केली होती। माध्यमांच्या समोर कधीही न आलेल्या मंजली कराड एका योद्ध्याप्रमाणे माध्यमांना समोर गेल्या। त्यामुळे मंजली कराड या वाल्मिक कराड यांच्या संपूर्ण व्यवहाराच्या साक्षीदार आहेत। तसेच कराड यांचे काही आर्थिक व्यवहार देखील त्या सांभाळत आहेत का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। पिंपरी चिंचवड मधील फ्लॅट संदर्भात विचारल्यावर त्यावर कर्ज आहे, फ्लॅट घेणं काही गैर आहे का असा सवाल उपस्थित करून त्यावरून वाल्मिक कराड यांच्या आर्थिक व्यवहाराचा काहीसा भाग त्या सांभाळत असल्याचं स्पष्ट दिसतं। वाल्मिक कराड सामाजिक आणि राजकीय जीवनात बाहेर असताना संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या मंजली कराड यात सांभाळत होत्या। ज्या पद्धतीने त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मी देखील मराठा भगिनी आहे, मला देखील न्याय द्या अशी मागणी केली, त्या अगोदर त्यांना पत्रकार परिषदेत काय बोलायचं या संदर्भात वकिलांशी चर्चा तर केली नव्हती ना असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। पतीवर अन्याय होत आहे आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार असं म्हणणाऱ्या मंजली कराड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत। मंजली वाल्मिक कराड या वाल्मिक कराड यांच्या पत्नी आहेत। याच मंजली कराड यांच्या लग्नाच्या आधीचं नाव हे मंजली कदम असं आहे। त्या जातीने मराठा आहेत। मंजली आणि वाल्मिक यांची 90च्या दशकात घरच्यांचा विरोध झुगारून हे लग्न केले होते। मंजली कराड यांचे वडील पश्चिम महाराष्ट्रातील सदन जिल्हा असलेल्या कोल्हापूरचे आहेत। ते परळी येथील थर्मल प्लांटमध्ये नोकरीला होते। ज्यावेळेस मंजली कराड यांचे वडील परळीला नोकरीस होते त्यावेळी मंजली या वैद्यनाथ कॉलेज येथे शिक्षण घेत होत्या। मंजली शिक्षण घेत असतानाच वाल्मिक आणि त्यांची कॉलेजमध्ये ओळख झाली। आधी मैत्री आणि या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले। या दोघांच्या प्रेमाने जातीच्या भिंती तोडत समाजाच्या आणि घरच्यांचा विरोध झुगारत विवाह केला। याच मंजली कराड यांचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले आहे। आता वाल्मिक कराड तुरुंगात असताना मंजली वाल्मिक यांची बाजू रस्त्यावर मांडताना दिसत आहेत। एकीकडे वाल्मिक कराड याची काळी बाजू जगासमोर आली असताना आणि बीडमधील जातीय ध्रुवीकरण टोकाला गेलेलं असताना मंजली आणि वाल्मिक यांची लव्ह स्टोरीचे किस्से सुद्धा आता बीडमध्ये रंगत आहेत। अशाच नवनवीन स्टोरीसाठी पाहत राहा इन्फोवारी आणि आमचे चॅनल इन्फोवारीला सबस्क्राईब करायला विसरू नका।